तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलचा 15 ते 20,000 प्लस एमपीएससी लेवलच्या जीके क्वेश्चन्सचा ई बुक आलेला आहे। या ई बुकमध्ये आपल्याला येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे तो जो ई बुक आपल्याला हवा असेल तर त्याचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर जो तुम्ही सध्या सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, आपल्याला ई बुकचा लिंक मिळून जाईल। तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्री मध्ये पाहण्यासाठी। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, महाराष्ट्रातील कोणता विभाग कापूस उत्पादनामध्ये अग्रेसर आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता विभाग कापूस उत्पादनामध्ये अग्रेसर आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। वरीलपैकी दोन्ही म्हणजेच विदर्भ तसेच मराठवाडा हे दोन्ही विभाग कापूस उत्पादनामध्ये एक अग्रेसर असलेले आहेत। पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। हे सारे या ठिकाणी जे आहे आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालयाची एक स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, भारतातील आसाम या राज्यामध्ये सर्वप्रथम कोणत्या पिकाची लागवड झालेली होती? भारतातील आसाम या राज्यामध्ये सर्वप्रथम कोणत्या पिकाची लागवड झालेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। चहा या पिकाची लागवड जी आहे भारतातील आसाम या राज्यामध्ये सर्वप्रथम एक करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न, महात्मा गांधी सेतू खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? महात्मा गांधी सेतू हे खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। महात्मा गांधी हे जे सेतू आहे गंगा नदीवर एक स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी सद्भावना दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा केला जात असतो? सद्भावना दिवस म्हणून कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। राजीव गांधी यांचा जो जन्मदिवस आहे सद्भावना दिवस म्हणून एक साजरा केला जात असतो। पुढचा प्रश्न, भारतामध्ये पशुगणना दर किती वर्षांनी केली जात असते ते सांगायचं आहे मित्रांनो। भारतामध्ये पशुगणना ही दर किती वर्षांनी केली जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। भारतामध्ये पशुगणना जी आहे दर 5 वर्षांनी एक करण्यात येत असते। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सरकारी हायस्कूलमध्ये कोणत्या वर्षी प्रवेश घेतलेला आहे ते सांगायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सरकारी हायस्कूलमध्ये कोणत्या वर्षी प्रवेश घेतलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। वर्ष 1900 याच्या वर्षी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सरकारी हायस्कूलमध्ये एक प्रवेश घेतलेला आहे। पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतलेले सरकारी हायस्कूल कोणत्या जिल्ह्यात स्थित होते ते सांगायचं आहे मित्रांनो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतलेले सरकारी हायस्कूल हे कोणत्या जिल्ह्यात स्थित होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। महाराष्ट्रातील सातारा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतलेले सरकारी हायस्कूल एक स्थित झालेले होते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी हरणे बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? हरणे बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। महाराष्ट्रातील रत्नागिरी हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये हरणे बंदर एक स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। भारतातील कर्नाटक हे जे राज्य आहे मुलींना शिक्षण देणारे पदवीपर्यंत एक सर्वात पहिले राज्य बनलेले आहे। पुढचा प्रश्न, भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल हा एकूण किती वर्षाचा असतो ते सांगायचं आहे। भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल हा एकूण किती वर्षाचा असतो? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं। एक क्वेश्चन्स मी आपल्या रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे। येत असेल उत्तर तर कॉमेंट करा नक्कीच, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून आपण जर उत्तर दिलेले असतील तर नक्कीच पाहतील। त्यामुळे जर उत्तर येत असेल तर कॉमेंट करा। पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे। परमवीर चक्र पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे? परमवीर चक्र हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। लष्कर क्षेत्रामधला जो आहे परमवीर चक्र हा एक सर्वोच्च पुरस्कार बनलेला आहे। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असणारे राज्य हे कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। भारतातील महाराष्ट्र हे जे राज्य आहे भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या स्थित असलेले एक राज्य बनलेले आहे। पुढचा प्रश्न, राज्यसभा हे संसदेचे कोणत्या प्रकारचे सभागृह आहे? राज्यसभा
राज्यसभा हे संसदेचे कोणत्या प्रकारचे एक सभागृह आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राज्यसभा हे जे आहे संसदेचे एक वरिष्ठ सभागृह बनलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील वहावी आंदोलनाचे केंद्र खालीलपैकी कोणते ठिकाण होते? भारतातील वहावी आंदोलनाचे केंद्र हे कोणते ठिकाण होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. पटना हे जे ठिकाण आहे भारतातील वहावी आंदोलनाचे एक प्रसिद्ध केंद्र बनलेले होते. पुढचा प्रश्न, अलीगड या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली होती? अलीगड या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील. सय्यद खान यांनी जे आहे अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्थेची एक स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, तिरंगी झेंड्यातील अशोक चक्रांचा रंग खालीलपैकी कोणत्या कलरचा असतो ते सांगायचा आहे. तिरंगी झेंड्यातील अशोक चक्रांचा कलर हा कोणत्या कलरचा किंवा रंगाचा असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. अशोक चक्राचा जो रंग आहे तिरंगी झेंड्यामध्ये निळ्या रंगाचा एक ठेवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, नव्या युगाचे अग्रेसर असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले गेले होते? नव्या युगाचे अग्रेसर असे कोणत्या व्यक्तीस एक संबोधण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. नव्या युगाचे अग्रेसर असे जे आहे राजाराम मोहन राय यांना एक संबोधण्यात आलेले होते. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी PSI विभागीय पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे. जर या टेस्ट सिरीज मध्ये आपण भाग घेतला तर आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळू शकते. जर आपण रँक 1 ते 3 मध्ये आला तर आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळू शकते आणि आपण रँक 4 ते 13 च्या मध्ये आला तर आपल्याला 75% अनअकॅडमी स्कॉलरशिप प्रोव्हाइड करणार आहे. जर आपण रँक 14 ते 20 च्या मधात आला मित्रांनो तर त्या ठिकाणी आपल्याला 50% स्कॉलरशिप अनअकॅडमी प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणार आहे. मित्रांनो, ही PSI विभागीय पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज जी आहे ती 5 मार्च 2022 ला सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान लाईव्ह घेतली जाणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करते वेळेस मित्रांनो आपल्याला एक्झाम GK10 हा कोड जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट लगेच दिले जाईल. तर मित्रांनो, या टेस्ट सिरीजचा लिंक आपल्याला सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. नक्कीच एनरोल करून ठेवायचा आहे. जेव्हा टेस्ट लाईव्ह होईल त्याच्या आधी आपल्याला मोबाईलवर नोटिफिकेशन मिळून जाईल. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांना नव्या युगाचे अग्रेसर असे कोणत्या व्यक्तींनी संबोधलेले होते? राजाराम मोहन राय यांना नव्या युगाचे अग्रेसर असे कोणत्या व्यक्तींनी संबोधलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे राजाराम मोहन राय यांना नव्या युगाचे अग्रेसर असे एक संबोधलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी राणीगंज हे कोळशासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणत्या राज्यात स्थित आहे? राणीगंज हे कोळशासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. भारतातील पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे राज्यामध्ये राणीगंज हे कोळशासाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, पोर्तुगीजांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? पोर्तुगीजांचे मुख्यालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. गोवा हे जे ठिकाण आहे ठिकाणामध्ये पोर्तुगीजांचे एक मुख्यालय स्थित झालेले होते. पुढचा प्रश्न, प्रत्यक्ष कृती दिन हा खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. प्रत्यक्ष कृषी दिन हा कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. प्रत्यक्ष कृती दिन जो आहे मुस्लिम लीग या संघटनेशी एक संबंधित आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी 360 ग्रॅम हे खालीलपैकी मानवाच्या कोणत्या अवयवाचे वजन आहे? 360 ग्रॅम हे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे एक वजन आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. मानवी हृदयाचे जे वजन आहे ते 360 ग्रॅम एक सरासरी वजन बनलेले असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी 7 रंगाचे मिश्रण होऊन खालीलपैकी कोणता रंग बनलेला असतो? 7 रंगाचे मिश्रण बनवून खालीलपैकी कोणता एक रंग तयार झालेला असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. पांढरा हा जो रंग आहे एकूण 7 रंगाचे मिश्रण बनवून बनलेला एक रंग बनलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी हात स्वच्छ धुतल्याने खालीलपैकी कोणत्या रोगाचे प्रमाण जे आहे ते 40% पर्यंत कमी होत असते? हात स्वच्छ धुतल्याने कोणत्या रोगाचे प्रमाण जे आहे ते 40% पर्यंत कमी होत असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. डायरिया या रोगाचे जे प्रमाण आहे हात स्वच्छ धुतल्याने 40% पेक्षा जास्त प्रमाणामध्ये एक कमी होत असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता सत्याग्रह मंदिर प्रवेशासाठी करण्यात आलेला आहे? खालीलपैकी कोणता एक सत्याग्रह मंदिर प्रवेशासाठी करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. वायकॉम सत्याग्रह हा जो सत्याग्रह आहे मंदिर प्रवेशासाठी एक करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी होम रूल चळवळ ही सुरू केलेली होती? खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी होम रूल चळवळ एक
सुरू केलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच या ठिकाणी लोकमान्य टिळक तसेच ॲनी बेझंट यांनी जे आहे होम रूल चळवळ एक सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न, भीमाशंकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदींचा उगम झालेला आहे? भीमाशंकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. भीमा नदीचा जो उगम आहे भीमाशंकर या ठिकाणी एक झालेला आहे. पुढचा प्रश्न, सिमेंट उद्योगामध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? सिमेंट उत्पादनामध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य हे खालीलपैकी कोणते राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे सिमेंट उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे असणारे एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेशाच्या कोणत्या शहरामध्ये सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणात चालत असतो? आंध्र प्रदेश या राज्याच्या कोणत्या शहरामध्ये सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणावर चालत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच विजयवाडा तसेच कृष्णा या दोन्ही शहरामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये सिमेंट उद्योग एक चालत असतो. पुढचा प्रश्न, क्रिप्स योजना ही खालीलपैकी कोणी स्वीकारलेली होती? क्रिप्स योजना ही कोणत्या संघटनेने स्वीकारलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. क्रिप्स योजना जी आहे मुस्लिम लीग यांनी एक स्वीकारलेली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने कोणते वृत्तपत्र बंद पडलेले होते? वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने कोणते वृत्तपत्र बंद पडलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. युगांतर हे जे वृत्तपत्र आहे वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने एक बंद पडलेले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्रातील रत्नागिरी हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्राची एक स्थापना झालेली आहे. सुंदा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? सुंदा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. सुंदा हा जो आहे तो प्रसिद्ध असलेल्या गर्ताचा एक प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता ही खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सुंदा गर्ता ही जी गर्ता आहे हिंदी महासागरातील अतिशय म्हणजे सर्वात जास्त खोल असणारी एक गर्ता बनलेली आहे. पुढचा प्रश्न, मरियाना हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. मरियाना हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मरियाना हा जो आहे तो अतिशय प्रसिद्ध असलेला एक गर्ताचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, मरियाना ही गर्ता जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात खोल गर्ता बनलेली आहे? मरियाना ही गर्ता जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात खोल गर्ता बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील पहिल्या क्रमांकाची जी गर्ता आहे ती मरियाना ही एक अतिशय प्रसिद्ध गर्ता बनलेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता आजार होत असतो? साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता एक आजार होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. टायफॉइड हा जो आजार आहे साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा एक प्रसिद्ध आजार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी आम्लविरोध औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा एक उपयोग केला जात असतो? आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा एक उपयोग करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. आम्लविरोधक औषध बनवण्यासाठी वरीलपैकी दोन्ही म्हणजेच दूध तसेच मॅग्नेशियम या दोघांचा एक उपयोग केला जात असतो. पुढचा प्रश्न, लोकसभेला बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेला आहे? लोकसभेला बरखास्त करण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे ते लोकसभेला बरखास्त करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, लोकपाल विधेयकाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? लोकपाल विधेयकाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. लोकपाल हे जे विधेयक आहे या विधेयकाला दुसऱ्या नावाने म्हणजे सरकारी विधेयक या नावाने एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कोणाकडून मांडण्यात आलेल्या लोकपाल विधेयकाला सरकारी विधेयक या नावाने देखील ओळखले जात असते ते सांगायचं आहे मित्रांनो. कोणाकडून मांडण्यात आलेल्या लोकपाल विधेयकाला सरकारी विधेयक या नावाने देखील ओळखले जात असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मंत्र्यांकडून मांडण्यात आलेल्या लोकपाल विधेयकाला सरकारी विधेयक या दुसऱ्या नावाने देखील एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, राज्यसभेत 12 सदस्याची नियुक्ती खालीलपैकी कोणता व्यक्ती करत असतो? राज्यसभेमध्ये 12 सदस्याची नियुक्ती ही खालीलपैकी कोणता एक व्यक्ती करत असतो?
ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. राष्ट्रपती, भारताचा जो राष्ट्रपती हा व्यक्ती आहे, राज्यसभेत 12 सदस्याची नियुक्ती करणारा एक व्यक्ती बनलेला आहे. तर मित्रांनो, आजची हे स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे. आणि त्यामुळे आपल्याला सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब पण लगेच करून घ्या. आणि आपल्या चॅनलचा ईबुक आलेला आहे, इच्छुक असेल तर नक्कीच घ्यायचा आहे. लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे. तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.